नमस्कार मंडळी, सी आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, खूप गावरान पद्धतीने अशी बनवलेली ही भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय, तुम्हाला नक्की आवडेल. सर्वप्रथम मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर एक पळी तेल घालायचं पॅनमध्ये. त्यानंतर आपण यामध्ये राई ॲड करणार आहोत. अर्धा चमचा राई ॲड केली की अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आणि बारीक कुटून घेतलेला लसूण यामध्ये आपण ॲड करणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून 2, त्याही आपण यामध्ये घालणार आहोत. लसूण आपल्याला थोडा जाडसरच ठेवायचा आहे. या जाडसर लसणाने मेथीच्या भाजीला खूप चांगली टेस्ट येते, त्यामुळे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. मिरचीचे असे तुकडे करून घालायचे आहेत आणि छान असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. रंग चेंज झालेला आहे. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली होती, आता ती यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. दिसायला मेथीची भाजी खूप मोठी दिसते आणि झाल्यावर एवढीशीच बनते. आता ही छान आपल्याला परतून घ्यायची आहे. आता हे परतून झालं की थोडंसं पाणी आटलं की यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. माझ्या चॅनलवर खूप साऱ्या गावरान पद्धतीच्या रेसिपी आहेत, त्याही तुम्ही बघू शकता आणि लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक अशाही रेसिपी आहेत, त्याही तुम्ही बघू शकता. आता हे बघा, पाणी थोडंसं आटत आलं आहे आणि भाजी थोडीशी झालेली आहे. ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते आणि खूप सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. अशा पद्धतीने बनवलेली भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करा. आता यामध्ये आपण मीठ ॲड करूया. हे बघा, असं थोडंसं पसरून ठेवलं तर पाणी लवकर सुकून जातं, त्यामुळे मी पसरून ठेवलेलं आहे. आता यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आता यामध्ये आपण हे परतून झालं की यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. आता बघा, हे मिठाला परतून घेतलं, भाजीला लागेल. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीकही नको, थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि ते घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे छान प्रकारे. आणि ही भाजी लवकर होते, झटपट होणारी अशी ही मेथीची भाजी आहे. आणि कोण अशा पद्धतीने बनवतो कमेंट करून सांगा. तयार आहे आपली मेथीची भाजी सिंपल पद्धतीने बनवलेली. तर या मंडळी, भाकरीसोबत खूप टेस्टी लागते. धन्यवाद.